fuimos a lo loco, todo el mundo a guayar reggaetón. गेलं का काय पाणी एवढ्या बाध्यात काय मान उचलायचं नाही. एक तर मला बी जायचंय गावात, म्हणलं थोडं पार्लरमध्ये जाऊन येऊ. मग एवढं बी पैसे देतात मी काहीतरी ते कारण त्याला सांगते बादलं उचलायला. चायला दारू बी संपून गेली. अर्चे इथं तर सगळेच लागून आले. हा त्या बादल्या कोण उचलेल आता? उचल ना तू मग. मी का बादल्या उचललेले की इथं? मग कशाला करून आणली? जख मारायला. या असं ध्यान पाहिला. हा या असं ध्यान पाहिला. जाय त्या बादल्या बिदल्या उचलून भरून ठेव. काढलं नाही खेटर. उचल. मी चालले गावात. गावात कशाला? काम आहे मला. काय पोरं पाहायला चालली का तिकडे? एवढी जिंदगी चांगली पुढे. हा काही नाही. फोन आलाय मला, 1 मिनिट. कोणाचा फोन आहे? दाखवत. मला आताचा फोन आहे. सांगू मला आपण तुमचे नखरे? सांगू? नको सांगू. पडा मग. हा चक्करम कुणीकडचं. हॅलो, तू पागल आहे का? फोन कशाला केला? तुला सांगितलं पण फोन करू नको. अरे बाबा तेच पडेल सकाळी पिऊन आले. काय तू कोणी या लावलं होतं? अरे तू कुठं आता? तर बागापाशी काय करू राहिला? बरं थांब, तिथं आली मी. हा थांब, ठेव. मी काय म्हणते, पैसे आहे का? पैसे नाही. काय लागतंय? घरात किराणा नाही, खायला काही नाही राहिलं. मग घेऊन ये ना. काय उधारीत आणू का? त्या बापाकडून पैसे घे. हा तुम्ही का आलाय? मग त्या बापाला देऊन टाकू नंतर. हा आजपर्यंत किती मा बापाचं कर्ज आहे तुमच्यावर, तुम्हाला माहितीये का? हा मग काय त्याची पोरगी पाठवली, मग थोडेसे कष्ट घ्यायला काय होतंय. उपकारच केला ना बापान तुम्हाला. हा मग मी चालले गावात बर का. हा मी लोक आईला आज इम्प्रेसच करतो आणि घेऊनच जा. आईला तिच्या बापाचं पाहावं लागल. आईला खोटं का बोलला तो? आईला इथं वाट पाहून 1 तास झालाय, अजून आले नाही. म्हटलं येऊन बसला असेल मा वाटपास. यायला फुलं बिलं आणले, ते फुलं जायचे सुकून. ये ग बाई लवकर, दिसना पण येऊन अजून तर. आईला त्याच्यामुळे आधी 1 तास निघायच्या आधी फोन करून देऊ तिला. असं राहत जरा टाइम तिचं. म्हणजे आता पाहतो वाट आली तर जातो निघून. आता काय करणार आहे? किती वेळ झाला वाट बघत बसला असं. तिथे एवढं मी मॅनेज होत पडलं, नाही तर मला चांगल्याच्याशी लग्न करायचं होतं. बघू आता काय म्हणतो. ये लवकर आले वाटतं. बाई लवकर ये ना. ओरडू नको. मग काय 1 तास पण तुला फोन करेल, तू आत्ताशी आली. अरे पण तू आला कशाला? आणि तुला कोणी सांगितलं मला इथं दिलंय म्हणून? मला सगळं कळालं. तो बापाने बरोबर मला धोका दिला. ते मा बापाने धोका दिला का तू मला धोका दिला? मग तो बाप काय म्हणला होता, पैसे कमव, गाडी बिडी घे, मग मी तुला पोर देतो. ते कमावता तो बापाने लग्न लावून दिलं दुसरीकडे. हा तर मग तेव्हा तुला मा बापाची चाल समजायला पाहिजे होती ना. मा बाप का बरं म्हणून राहिला? लगेच मा बापाच्या बोलण्यात आलं लगेच. हा मी करून दाखवतो, मग तुमची पोर करीतो. काय गरज होते केवढं उतावणार गुडघ्याला वाशी? पिले हो मर जानी. चायला बागात चक्कर मारू लय दिवसाचा चक्कर मारेल नाही. चायला द्राक्षे भरपूर मोठे झाले. चायला तिकडं कोण बसेल का ना? पाहतोच बरं थांब. काय ग मग तो संसार पाणी कसं चालू आहे? रस्त्यावर. हा लय जीव लावत हलतो, माझ्यापेक्षा जास्त जीव लावत हलतो ना. तुला एक सांगू का आता? हा नाही मी त्याला जीव लावित नाही, मी त्याच्याकडे बघते नाही, मला त्याच्याशी घेऊन दे. लग्न का बरं केलं तुझ्या संग? मा बापामुळे केलं. मग तो बापाला नकार येतो आलाय का? मा बापाने मला ब्लॅकमेल केलं होतं. तुला काय माहिती? काय blackmail तू केलं? गेला मस्त निघून तिकडे. कुठे गेला तर मुंबईला? अगं मी तो साठी गेलो होतो पैसे कामाला तिकडे. आपण कुठे गेला तर मुंबईला? मुंबईला गेलो होतो ते हॉटेलमध्ये कामाला. सांगितलं मला तुझ्या मुंबईला जायला असं. मग ते पैसे बिशे कमवून आलं, म्हटलं आता लग्न करावं. तर माझा मित्र म्हणे तिचं लग्न झालंय. हा झाला 1 महिना लग्नाला. म्हणून त्याने मला सांगितलं इकडे येईल, म्हणून मी आज तुला फोन केला या भागात ये म्हटलो. मग काय एवढं चालेल आहे ना? एवढे हा आईला दिवस काय? रात्र दारू पिऊन ढोषण पडेल राहतात त्या घराजवळ. मग काय करते? मग येते का काय? कुठं?
माझ्या संग झालं ना मग आता मा बापाने हा दिला गळ्यात मारून, त्याचं काय करायचं? तेव्हा बापाचं मरू ते बेवड आहे ते, असं काही कामच आहे ते. ते काही कामाचं नाहीच माझं, पण माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. पण मग आता हे बघ, त्या टायमिंगला तू जर आला असता, मी तुला त्या म्हणले बी होते. एवढं प्रेम आहे मला, एक फोन पण नाही करता आला का मग तेव्हा? त्या मोबाईल कुठे पाय बरं? मोबाईल कुठे? मोबाईल तिथं होता ना खिच्या मध्ये राहतो दर मोबाईल. तू फोन नाही केला, काही नाही, लग्न करून. तो जुना नंबर कुठे? मग जुना नंबर बंद पडलाय तो. त्याच्यावर किती फोन केले मी तुला ना शेवटचे टाळी लागायच्या वेळेस मी फोन करेल. हा तुझं लग्न मनात नव्हतं माझ्या संग लग्न करा, ते सांग ना तू आता. असं नाही रे, खरंच मला तुझ्यावर लय प्रेम होतं, पण तुला काय जसं माझ्या बापाने तुला हे केलं ना, तसं खरं प्रेम असलं ना माणूस काही पण करीत आहे. अरे तेव्हा माझ्या बाप मरायला निघाला होता ना रे. काय मारलं नाही खरंच मेला असतं का तो बाप? तो बाप मरूनच गेला असं. मग काय मी तो काय बाप केलं? कळालाय मला किती भाडवा आहे तो. त्या बाई माझ्या हा. बापाला काही म्हणू नको हं. तो मेला नसता एवढा पण भाडवा आहे तो, का तो मेला नसता स्वतःहून. तो दुसऱ्याला मारेल पण स्वतः नाही मारणार तो. हे बोलू ना आता, मग काय ते हा बोल. त्याने केलं तसं आहे, मग काला भरोसा ठेवतो मी. दुसरी पोर पाहून लग्न केलं असतं ना. तू करून तर दाखवायची होती ना, ते तंग हा. बोलला असं. हा मग तो लग्न झाला, मग फायदा काय झाला मग त्याच्यामध्ये? मग तेव्हा तुला काय पाहिजे होतं ना? मला काय तुला पाहिजे? म्हणत होते, चाल रे पळून जाऊ, चाल रे पळून जाऊ. नको नको, तो बाप म्हणलाय, तो बाप सगळ्यांसमोर लग्न लावून देईन. बसला ना बापाच्या भरोशावर. घे मला आता. काय माहित तो बाप एवढा भाडवा आहे. आता मी काय त्या करणार आहे? बाई तेच. हा, आहेच ना भाडवा. आता नीट तुला बोला काय ना बाबाबद्दल, मी तुला आता सांगते हा. तू जाऊन दे भांडायला आला नाही होता इथपर्यंत. जाऊ दे मर दे, चालते ते सोडून ते जुनं जाऊन दे आता. ते येते का मग? जायचं का निघून? कुठं? नाही मुंबईत घेऊन जातो तुला मी. म्हणून याचं काय करायचं? येतं मर दे, ते बेवडे त्याला एक 90 आणून दे, ते घरात पडायला निघून जाऊ आपण. त्याला नाही, माझी काही गरज नाही. ते दिवस आता दारूच पेल राहतं. मग तुला काय करायचं त्याची एवढी? मला बी गरज नाही, तसं मी त्या खायला विचारित नाही. मग चाल ना निघून. काय त्याच्या आई बसली त्या झोपडीत? त्याने किस किरमा आपल्या काय केस करणार ते बेवडे? ती 90 पण असंच पडत आहे कुठे पण. काय करते मग? येते काय कुठं? जाऊन निघून मग आता? अरे एवढं सोपं आहे का बरं निघून जाणं? माझ्या बापाची इज्जत जाईन परत. अगं बाई तुला 4 पोरं जरी असते तरी मी तो संग लग्न केलं असतं. एवढं प्रेम आहे मा तो. तेव्हा मी विचारच केला असता. काय विचार केला असता? एवढं प्रेम आहे तो, काय एवढं म्हणता प्रेम. 4 पोरं असतं तरी लग्न केलं असतं मी तो संग परत. मेंटल, मी त्याला ना जवळ येऊ देत नाही, बाहेरच झोपते मी त्याला. बाहेर झोपी. अगं मग लग्न करून फायदा काय झाला तवाला? मग माझं तुझ्या प्रेम म्हणून मी त्याला माझ्या जवळ येऊ देत नाही ना. प्रेम आहे, एक फोन तर करीत जाय ना बाई. तुला मी फोन केला तर तू आली इड. तू आधी मला फोन करून ये, मला भेटायला असं म्हटली का? वेळेवर लग्न नव्हतं तेव्हा लग्न कुठं झालं. पडलं होतं मग. तेव्हा मुंबईला होतो तेव्हा काय मला एवढं लांब ऐकवणार आहे का? माझे लग्न चालू आहे तवालं. मला कोणी सांगितलं का? इड आलो तेव्हा कळालं बा लग्न झालं तवालं. माझ्या मित्रांनी सांगितलं. मग आता काय करायचं? अगं दे सोडून त्या बेवड्याला, चाल निघून जाऊ मारुती. तेव्हा बापाची इज्जत काही करू नको. तो काय ध्यानात नाही तो बाप भाडवा आहे आणि तो. कोणतरी येतोय ना इकडं. हा ते माणूस कोण आहे? मला ओळखीचं वाटतंय रे जरासं. कोण आहे पाय बरं? तो तू इकडे राहते, तुलाच माहिती आहे आता. आजच मला वर्ष झाली इकडे येऊन. आहे ना मग तू तर महिनावर सारखं म्हणजे महिनावरच असेल. नवरा हा, येणार नाही इकडे. आता मला माहितीये का, बागच आमचं आहे. तिथे पेल वाटतंय फुल ते बाय. अरे मग ते प्यायलाच राहतं, 24 मारा तास दे. प्यायला राहतं. व्यवस्था आपलं बोलणं चालणं होऊन जाईल. मारू दे, जाऊ दे, त्याचा काही विषय नाही. काय एक धर तुझ्यासाठी ना फुलं आणले. मारू दे, धर तुला फुलं आणले की. ते फुलं आणते तू माझ्यासाठी, ते खरं आहे. तुला बी मग गुलाबाचे नव्हते भेटले आहे ना, झाडं ते तोडून आणले. अगं, चालू चालू काम केलं रस्त्याला भेटले ते. मराठी शाळेजवळचे हा तेच मराठी शाळेजवळची. आठवते वाट तुला अजून? सगळं आठवतं मला. तुम्हाला कधी काही घेऊन दिलं होतं, आठवण मला. काय करते मग? चाल आता मरू दे ते बेवड. चल जायचं का? आता लगेच कुठं त्याला काय प्लॅन लागतो असं म्हणलं अगं म्हणजे. महिना झालाय लग्नाला. अरे ते लग्नाला मार गोळी असं लगेच थोडी निघते ना, त्याला काय ते प्लॅन करावं लागेल ना. अगं नवरा आहे का तो प्लॅन करायचा? अगं तो बेवडा आहे त्याला, तू काही आपला सांग म्हणून ना. राहिली. मग आपला प्लॅन काय? आता इकडून निघलो तरी कोण पाहणार आहे? घरी मा सोनं ना नाही त्याचं काय? मा बापाने एवढं मला लग्नात दागिने केलं त्याचं काय? हे बेवड्या सोडून जाऊ का? ते आहे पण तुला करू नंतर सोनं. मी अकले पैसा मी कामावले आता. माहिती आहे मला तो पैसा आहे, मी आलो तो टिकायचा नाही. अगं एवढा उडून एवढा उडवणार आहे का तू? पुढचं कोणी पाहिजे पण मग मा बापाने देईल त्याचा. ह्याला आधी आता हे काय? आधी पण थांब थांब थांब. कोण आहे रे? काय करत आता? तो तर गेला पळून. आईला ही कोण होती? थांब पाहतो तिच्याकडे. या बेवड्याला आईला ही काय करत? कोण आहे? कानू कोण आहे का? कोण आहे म्हणजे मीच आहे. आणि तू काय करत होती इकडं? आले तर द्राक्ष पाहिला. आणि मग तो पोरा कोण होता? बॉयफ्रेंड होता माझा. अगं पण मग तो लग्न झालंय, तुला अशी लाज बीज नाही वाटत का? ती डायरेक्ट ना लग्नाच्या आधी मी येशीला टांगली होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला उभं राहायची बी अक्कल नाही, तरी मी लग्न केलं. मग तो बापाला कळायला पाहिजे ना. एका जागी उभं राहणार आहे का? काख गाव जमा करू?
हा कर जमा, मी सांगतो काय करायचं, काय इथं कोण करीत नाही होती. बघायला, कळलं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि ते मरेपर्यंत राहीन. मी माझं जे लग्न झाले ना, माझ्या दादामुळे झाले. मला लग्न करायचंच नव्हतं, मा बाबाने मला धमकी दिली ती मरायची, म्हणून मी लग्न केलं. कळलं? मग तू ही गोष्ट आधी सांगायची ना मला. कशी सांगायची मी आधी? मा बाप मला धमकी दिली होती ना. अगं पण मग सांगितलं असते तर मला कळालं असतं, मी स्वतः अशा- कॅन्सल केलं असतं ना. स्वतः कॅन्सल करायला त्या हालत मध्ये होतो का आपण? याचा भान ठेव. अशा बेवड्या माणसाला कोण मुलगी देणार आहे? पण माझ्या बापाने दिलं का? मा बाप मला वैतागला होता म्हणून त्याला लग्न लावून द्यायचं म्हणून त्याच्याशी. तुझ्यापेक्षा तर तो 10 पटीने बरी आहे. मग जायचं ना तू त्याच संगच पळून. ठीक आहे, जाते मग. ए थांब थांब, घरी चाल आता. आता काय घरी त्या जाऊ? बापाला फोन करतो, त्या बापाला फोन करतो आणि सांगतो तिला घेऊन जाय घरी. मी ना मा पायाने चालू शकते, मला धडपडायचं नाही. ए, चाल.